केंद्र सरकारनं जीएसटी बाबतचा निर्णय घेताना हजारो कोटींचा महसूल बुडवण्याचा पराक्रम केल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। जीएसटीच्या मंजुरीनंतर 16 सप्टेंबरला केंद्राने काढलेल्या अधिसूचनेद्वारे कलम 17 लागू झालाय। याच कलमामुळे मुंबई महापालिकेचा जकात गोळा करण्याचा अधिकार रद्द झाला। महाराष्ट्रातील सर्व महापालिकांना 50 कोटींपेक्षा अधिकच्या उलाढालींवरचा एलबीटीही गोळा करता येणार नाही। इतकंच नाही, देशातील पेट्रोलियम आणि मद्य सोडून इतर सर्व उत्पादनांवर असणारी एक्साइज ड्युटी गोळा करता येणार नाही। या गंभीर चुकीमुळे केंद्र सरकारसमोर आता कोणताच पर्याय उरलेला नाही। त्यामुळे सरकारने ही घोडचूक तातडीनं दुरुस्त करून वैधानिक परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे। यावर केंद्राच्या नोटिफिकेशनमध्ये काही चूक असेल तर ती सुधारली जाईल असं उत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिलंय। राज्यात संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांना पत्र काढायला सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय। सरकारने अनावधानाने की कशामुळे माहित नाही फार मोठी चूक झालेली आहे, जी मला वाटतं इतिहासात पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे तर झालेली नाही। आणि ते म्हणजे जे कायद्यातलं कलम 17 आहे ते 16 सप्टेंबरपासून लागू झालेलं आहे। त्या कलम 17 प्रमाणे जी घटनेतली राज्य सूचीमधली एंट्री 52 आहे ती रद्द झाल्यामुळं मुंबई महापालिकेला ऑक्ट्रॉय घेता येणार नाही किंवा महाराष्ट्रातल्या महापालिकांना जो लोकल बॉडी टॅक्स आहे तो घेता येणार नाही। आणि त्याचबरोबर केंद्राचा जो एक्साइज ड्युटीचा जो कर आहे, जो ज्या दिवशी जीएसटी चालू होईल त्या दिवशी बंद करायचा आहे, पण आजच तो बंद केला गेला आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारचं नुकसान होणार आहे, भारत सरकारचं हजारो कोटीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। या संदर्भात त्या नोटिफिकेशनमध्ये चूक आहे असं ही ट्विट केंद्राच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे। मला वाटतं की त्याची दुरुस्ती होईल आणि म्हणून काही चिंतेचं कारण नाही। एखादी चूक एखाद्या परिपत्रकामध्ये नोटिफिकेशनमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण चूक झाली याचा अर्थ त्या चुकीनुसार वागलं पाहिजे असं होत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।